व्हिडिओचं थंबनेल बघितल्यानंतर तुम्हाला जरा चमकल्यासारखं झालं असेल। पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या असल्या थंबनेलला थारा नाही ह्याची मला पूर्ण जाणीव आहे, परंतु आज हे थंबनेल वापरणं जरा आवश्यक वाटलं म्हणून तुमच्या समोर ठेवलं। आता मी जो मुद्दा मांडणार आहे त्या मुद्द्याला जरा लक्षपूर्वक ऐका, कारण इलेक्शनच्या काळामध्ये तिसरा टप्पा लोकसभेच्या निवडणुकीचा पूर्ण होईपर्यंत आपण ज्या पद्धतीने जाती, धर्म, पक्ष, पंथ वापरता आले तसे आपण वापरून घेतले। अर्थात याला आपण सगळेच जबाबदार आहोत आणि सगळ्यांच्या पद्धतीने हमाम में सब कुछ होता है ना, बस ठीक उसी तरह से आपण सगळ्यांनी केलेला आहे। पण आता आज मला जरा जास्त चमकल्यासारखी एक घटना वाटली, ती बीडची। बीडमध्ये एका कुटुंबावरती कोणीतरी हल्ला केला आहे। आता हल्ला कुणी केला, कशासाठी केला, का केला याचा तपास पोलीस करतील आणि या देशातला कायदा त्या घटनेला न्याय देईल। पण या दरम्यान काही संधी साधूंनी अत्यंत हीन पातळी गाठली आहे आणि ती हीन पातळी तुमच्यापर्यंत या थंबनेलच्या माध्यमातून मी तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। हो, कारण हे बुरसटलेले ब्राह्मण पत्रकार आहेत। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आजपर्यंत आपण ज्या वेळेला पुरोगामी महाराष्ट्र असा उल्लेख करतो त्या वेळेला लोकांना हेच सांगतो की या देशामध्ये कुठलाही माणूस, कुठलाही धर्म, कुठलीही जात टाळून पुढे जाता येणार नाही। अगदी मुसलमानांना सुद्धा पुढे टाकून जाता येणार नाही। त्याचप्रमाणे या महाराष्ट्राचा इतिहास ब्राह्मणांच्या गौरवशाली परंपरेला नाकारून पुढे जाताच येणार नाही। ब्राह्मणांमध्ये वैज्ञानिकांपासून डॉक्टरांपर्यंत आणि शिक्षण तज्ज्ञांपासून तर सनदी अधिकाऱ्यांपर्यंत दैदिप्यमान अशी परंपरा आहे। या दैदिप्यमान परंपरेतल्या ह्या सगळ्या अधिकाऱ्यांचं, या सगळ्या अधिकार पुरुषांचं सगळं कर्तृत्व एका क्षणात धुळीला मिळवायचं काम जर कोण करत असेल तर संधी साधू पत्रकार जे ब्राह्मणांमधलेच आहे ते करताय असं मला वाटतं। बीडमध्ये एक घटना घडली आहे ज्यामध्ये एका ब्राह्मण कुटुंबाला कोणीतरी मारहाण केली आहे। पण हे काही ब्राह्मण पत्रकार जे यूट्यूबवरती ट्यूट्यू करतायत यांनी आत्तापासूनच बोंबा ठोकायला सुरुवात केली आहे। बोंबा ठोकायला सुरुवात केली आहे की पाटलांनी ब्राह्मणांना मारलं। अरे बाबा, पाटलांनी ब्राह्मणांना मारलं की नाही मारलं हा मुद्दा कायद्याच्या चिकित्सेचा आहे, तुझ्या चिकित्सेचा असूच शकत नाही। आणि आत्ताच जर तुला जातीचा कळवळा सुटला असेल तर बीडमध्ये अशा अनेक घटना घडल्यात, अशा अनेक घटना घडतात ज्या वेळेला तुझ्यासारखा माणूस हा चकार शब्दसुद्धा काढत नाही। आणि मग अशा वेळेला जातीच्या मढ्यावरचं लोणी खायची तुला इच्छा होते आणि तू असले व्हिडिओ करतोस याची जरा लाज वाटते। खरं तर हे असले शातीर लोक आपण या समाजातून ओळखले पाहिजे। बीडमध्ये घडलेली घटना ही प्रातिनिधिक आहे। जे कुटुंब आहे ज्याच्यावरती हल्ला झालाय ते जरी ब्राह्मण समाजाचं असलं तरीसुद्धा आपण कुठल्याही मारणाऱ्याचं कधीही या देशामध्ये, या राज्यामध्ये समर्थन केलेलं नाही। मग अशा वेळी या नेमक्या विशिष्ट आडनावाच्या पत्रकारांना असंच का म्हणावंसं वाटतं की ब्राह्मणांच्या घरावरती पाटलांनी हल्ला केला आहे? हा देश आपल्याला नेमका कुठे न्यायचा आहे हा साधा प्रश्न या शिक्षित लोकांना पडू नये हीच या लोकशाहीची शोकांतिका आहे। जरांगे पाटलांनी पंकजा मुंडेंवरती काय काय बोलले, त्यानंतर पंकजा मुंडेंनी जरांगे पाटलांना काय काय आव्हानं दिली, हे सगळं राजकारणाचा भाग आहे हो। पण दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक जातीला, प्रत्येक धर्माशी, प्रत्येक धर्माला, प्रत्येक जातीशी जितकं देणं घेणं आहे ना तितकं भक्ताला देवाचं आणि देवाला भक्ताचं असतं ना, अगदी तसं आहे। आता तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये जात बघायची जी सवय लागली आहे ती सवय या महाराष्ट्राला परवडणारी नाही। म्हणून एक गोष्ट आवर्जून नमूद करायची आहे ती अशी की या सगळ्या घटना महाराष्ट्रात घडत असताना एक सुजाण नागरिक म्हणून आपली काही जबाबदारी आहे। आपण एखाद्या गोष्टीचं वार्तांकन करत असताना आपण कोणत्या जातीचे आहोत, आपण कोणत्या धर्माचे आहोत याची जरा जळमटं डोक्यातून काढून टाकली पाहिजेत। दरवेळेला फडणवीस कसे ब्राह्मण मुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांना कसं टार्गेट केलं जातं आणि इतर मराठे कसे सगळे त्यांच्या जीवावरती उठलेत अशा भाषा वापरायची गरज नाही हो। कर्तृत्वाने मोठे असतील फडणवीस तर त्यांना कोणी अडवूच शकणार नाही। आणि हो, जर फडणवीस खरंच वाईट काम करत असतील तर हा महाराष्ट्र त्यांना सहनही करणार नाही आणि येत्या काही काळात कदाचित ते दिसेलही। पण आपण जातीच्या नावावरती जी माती खाऊन पवटे टाकताना गावभर ते फार वाईट आहे। आपल्याला असं वाटतं की आपल्या स्वार्थासाठी आपण हे सगळं करतोय, यातून आपल्याला खूप काही साध्य होईल, पण ते सगळं साध्य होत असताना आपण या समाजामध्ये किती मोठ्या भिंती तयार करत आहोत याची जरा बारीकशी जाणीव आपण ठेवली पाहिजे। निवडणुका येतील जातील, माणसं येतील जातील, पण वर्षानुवर्ष माणसांमध्ये ज्या भिंती अदृश्य असल्या तरी त्या एकदम पक्क्या करून ठेवायला आपण कारणीभूत आहोत याची आपल्याला लाज वाटली पाहिजे।
निवडणुकांच्या माध्यमातून देशाचा नेता आपल्याला निवडायचा आहे आणि देशाचा नेता निवडत असताना आपण आपल्या जाती घट्ट करून एकमेकांविषयी विष कालवण्याची भाषा करतो. अशा वेळेला पत्रकारितेला आपण श्रद्धांजली देतोय असं नाही वाटत का भिकारचोट पत्रकारांनो? दरवेळेला तुम्हाला भिकारचोट वगैरे ह्या शब्दांनी सुद्धा खरं तर म्हणायला जरा माझ्यासारख्याला सुद्धा लाजच वाटते, पण काय करणार? काळाची, कायद्याची आणि शब्दांची जरा मर्यादा असते आणि अशा वेळेला आपण जरा थोडंसं लाजलं पाहिजे एवढीच आपल्याला विनंती करतो. धन्यवाद.